जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने महा-टी-ई-टी संदर्भामध्ये एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि काही प्रमाणावरती नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। कोणासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे तो महत्त्वाचा शासन निर्णय। बघा मित्रांनो, कालच्या तारखेला म्हणजे 2 सप्टेंबर 2024 ला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याचं टायटल या ठिकाणी आहे की प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत। म्हणजे अनुकंपा तत्वावरती जे सहशिक्षक म्हणून किंवा शिक्षण सेवक म्हणून जॉईन होतात त्या उमेदवारांना या ठिकाणी यापुढे महा-टी-ई-टी किंवा त्या समकक्ष असलेली सी-टी-ई-टी पात्र असणे आवश्यक करण्यात आलेलं आहे कालच्या तारखेपासून। त्याकरिता त्यांनी जे आहे बरीचशी मोठी प्रस्तावना केलेली आहे। शासन निर्णय जो काही आहे तो थोडक्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। शासन निर्णय बघा, टी-ई-टीच्या संदर्भामध्ये 20 जानेवारी 2016 ला एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता। त्यामधून जे अनुकंपा तत्वावर असलेले शिक्षक आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी जे आहे टी-ई-टीच्या सवलतीमधून वगळण्यात आलेलं होतं। म्हणजे त्यावेळेस त्या लोकांना अनुकंपा तत्वावर जर का जॉईन व्हायचं असेल तर टी-ई-टी लागू नव्हती। त्याच्यानंतर पुन्हा एकदा जे आहे 20/1/16 मध्ये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती केलेल्या वैयक्तिक मान्यता शालार्थ आय-डी तयार करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी-टी-ई-टी उत्तीर्ण झाले नाहीत, अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण जे शासन निर्णय आहे त्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या आतमध्ये धारण करायचा आहे जॉईनिंगच्या। आता त्यांनी जो शेवटचा निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे तो महत्त्वाचा आहे। 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी ही अर्हता धारण करू शकणार नाही, अशा शिक्षकांची शिक्षक पदावरील सेवा या ठिकाणी समाप्त करण्यात यावी। तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर या ठिकाणी आहे नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कारवाई करावी। अशा शिक्षकांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गामध्ये जे आहे ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावरच राहणार आहे। म्हणजे त्यांची सेवा त्या पदावरची जी आहे समाप्त केली जाणार आहे। त्यांना जर का अनुकंपा तत्वावर जॉईनिंगच हवी असेल तर मग त्या पदांसाठी देता येईल जे पद आपण आपल्या भाषेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी असं म्हणत असतो। त्याच्यामुळे मित्रांनो, आजपासून जे आहे आपण असं म्हणू शकतो की जे अनुकंपा तत्वावर लागणारे शिक्षक आहे त्या सर्वांना टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी शासनानं कंपल्सरी करून टाकलेली आहे। हा शासन निर्णय मित्रांनो आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे। आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम बॅच आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच। या बॅचमध्ये IBPS पॅटर्ननुसार सर्व विषयांचे जे काही घटक आहेत त्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जातात। सर्व शिकवणारे जे काही एक्सपर्ट मंडळी आहे ती IBPS एक्सपर्ट आहेत। त्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर होतात आणि लाईव्ह लेक्चर जर का मिस झाले तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील अवेलेबल असतात। यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आहे, म्हणजे एक व्हिडिओ आपण कितीही वेळा पाहू शकतो। या बॅचमध्ये व्हिडिओ पाहण्याची जी व्हॅलिडिटी आहे 1 वर्षापर्यंत आहे। त्यासोबतच PDF नोट्स आणि डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील या बॅचमध्ये तुमच्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, आपल्याला जर का बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करू शकता। बॅचची जी लिंक आहे, ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे।